श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची झणझणीत आणि चमचमीत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. मी तुम्हाला अशी एक सिक्रेट टिक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमची भाजी अगदी दाट सर्व खाताना इतकी चविष्ट लागणार की एक म्हणता म्हणता दोन भाकरी खाऊन नक्कीच मोकळे व्हाल. जास्त वेळ न घालवता चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी ते शेवग्याच्या आपण 1/2 किलो शेंगा घेतलेल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा घेताना जास्त हिरव्या गडद रंगाच्या नसाव्यात बरं का. शिरावरती कने शेवग्याच्या शेंगाच्या शिरावरती असे काळपट शिरा असलेल्या शेंगा घ्यायच्या. चवीला अप्रतिम आणि उत्तम असतात बरं का. इथे आपण शेवग्याच्या शेंगा कट करून शेंगाच्या शिरा पण काढून घेतलेल्या आहेत. ह्याच्यामुळे भाजी आपली लवकर शिजते. सर्व शिरा आपण काढून घेतल्याने एका बाउलमध्ये पाण्यामध्ये स्वच्छ धुवून हे शेंगा घेतलेल्या आहेत. भाजीच्या वाटणासाठी साहित्य: किसून घेतलेलं खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 इंच अद्रकचा तुकडा, 20 भर लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. देठासकट आपण कोथिंबीर घेतलेली आहे बरं का. हे वाटण आपण पाणी न टाकता मिक्सरला बारीक करून घेणार आहे. ह्या वाटणामुळे भाजीला खरी चव येते बरं का. हे वाटण आपण अशा प्रकारे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. फोडणीसाठी 2 पळी तेल घेतलं. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये 10 ते 12 पाने आपण कढीपत्त्याची टाकून परतून घेतली. चिमूटभर आपण हिंग टाकला आणि तोही परतून घेतला. त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून छान असा गुलाबी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा जर कच्चा राहिला तर तो भाजीवर तरततो. त्याच्यामध्ये आपण छान असा गुलाबी रंगावरती परतला की ते बारीक तयार केलेलं वाटण टाकून तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घ्यायचं आहे बरं का. वाटण परतण्यासाठी 2 ते 3 मिनिटं मला लागले. वाटणाला तेल सुटलं की त्याच्यामध्ये एक चिरलेला टोमॅटो टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर मसाल्यामध्ये 1/2 चमचा हळद पावडर, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा बिडगी पावडर आणि घाटी मसाला आपल्या आवडीनुसार टाकायचा आहे. हे मसाले टाकून तेलामध्ये 2 ते 3 मिनिटं तेल सुटेपर्यंत परतून घेतला. मसाल्याला तेल सुटलं की त्याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा आपण टाकून द्यायच्या आहेत आणि 2 ते 3 मिनिटं छान अशा शेंगा आपण मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत. मसाल्यामध्ये शेंगा परतल्यामुळे शेवग्यामध्ये त्याचा अर्क छान असा मसाल्यामध्ये उतरला जातो बरं का. आणि मिक्सरचं भांडं धुवून आपण इथे मसाल्याचं जे मिक्सरचं भांडं होतं ना ते स्वच्छ धुवून आपण थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनिटं छान अशा शेवग्याच्या शेंगा आपण परतून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे खूप छान एक भाजीला वेगळीच चव येते बरं. शेवग्याच्या शेंगाच्या भाजीत गरम करून पाणी टाकायचं आहे बरं का. इथे मी 2 ग्लास गरम करून पाणी टाकलेलं आहे. ह्याच्यामुळे भाजीला एक छान अशी चव येते आणि भाजीला तरी पण येते. खूप छान पाणी टाकून 5 ते 6 मिनिटं आपण भाजीला उकळी काढून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं. चवीनुसार आपण इथे मीठ टाकलेलं आहे बघा. 5 ते 6 मिनिटं चांगले आपण शिजवलं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून दिलं. 2 ते 3 मिनिटांनंतर झाकण काढून दिलेलं आहे. इथे आपल्या शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजलेत का नाही बघायचं. शेवग्याच्या शेंगा आपल्या शिजून तयार झालेल्या आहेत. वरून कोथिंबीर टाकली. तुम्ही पाहू शकताय शेवग्याच्या भाजीला एकदम असा दाटसरपणा आणि घट्टसरपणा आलेला आहे. एक म्हणता म्हणता 2 भाकरी नक्कीच खाऊन मोकळे व्हाल बरं का. शेवग्याच्या शेंगांची आमटी किंवा कालवण आपलं तयार झालेलं आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. धन्यवाद.